नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। धुळ्यात वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर लावू नये, शिवसेना प्रणित युवा सेनेचे अधिकाऱ्यांना निवेदन। प्रभाग क्रमांक 5 नकाने रोडवरील एकता सोसायटीतील जीर्ण झालेले पाईपलाईन बदला, मनपा आयुक्तांना निवेदन। बकरी ईद सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झाली शांतता कमिटीची बैठक। चेन स्नॅचिंग करणाऱ्या चोरट्याला धुळे एलसीबी पथकाने ठोकल्या बेड्या। श्रीमती सुनेत्राताई पवार यांची राज्यसभेवर खासदारपदी बिनविरोध निवड झाल्याने धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला जल्लोष साजरा। आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने। स्मार्ट मीटर म्हणजे नाल सापडली म्हणून घोडा खरेदी करण्याचा प्रकार आहे। म्हणजे मीटरची मालकी आज महावितरण कंपनीची आणि उद्या राज्यामध्ये येऊ घातलेल्या सर्व खासगी वितरण परवानाधारकांची होणार आहे। म्हणजे अदानी, एनसीसी, मांटे कार्लो आणि तत्सम बड्या भांडवलदारांच्या फायद्यासाठी सुरू केलेली ही योजना आहे। खाजगीकरणाचा हा एक पुढचा टप्पा असून त्यामुळे सर्वसामान्य वीज ग्राहकांच्या दृष्टीने कोणताही उपयोग नसलेल्या या स्मार्ट प्रीपेड मीटरची सक्ती सर्वसामान्य ग्राहकांवर करू नये अशी मागणी शिवसेना प्रणित युवा सेनेने केलेली असून त्या संदर्भात आज वीज वितरण अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी शिवसेना प्रणित युवा सेनेचे महानगर प्रमुख कल्पेश चव्हाण, शिवसेना महानगर प्रमुख संजय वाल्ले, युवा सेना जिल्हाध्यक्ष मनोज कोडेकर, अजय पाटील, दादाजी महाले, शेखर बडगुजर, स्वप्नील बागुल, साहिल मोरे, यश गिरासे, आबिद सय्यद, गोपाल भांबरे, सागर शिरूरकर यांच्यासह युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। जे स्मार्ट मीटर महाराष्ट्रासाठी लावणार आहे तर त्याच्यासाठी आमचा विरोध आहे। जसं की महाराष्ट्रातील 14 कोटी जनता आहे, त्याच्या मागे 27,000 कोटी रुपये खर्च असून त्याच्या पर पर्सन मागे 12,000 रुपये खर्च येणार आहे। तर उर्वरित जी रक्कम आहे केंद्र सरकारकडून 2,000 कोटी रुपये अनुदान स्वरूपात भेटणार आहे। जी 25,000 कोटी उर्वरित रक्कम आहे तिचा जो आर्थिक बोजा आहे हा सर्वसामान्य नागरिकांवर पडू नये यासाठी युवा सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलेलं आहे। तर युवा सेनेच्या वतीने आमचं असं म्हणणे आहे की महाराष्ट्र शासनाने हा जो निर्णय घेतलेला आहे हा तत्काळ स्वरूपात मागे घ्यावा, अन्यथा मोठं आंदोलन करण्यात येईल। धुळे शहरातील नकाने रोड प्रभाग क्रमांक 5 एकता सोसायटीत सन 1990-92च्या दरम्यान जलवाहिनी टाकण्यात आलेली आहे। यानंतर या सोसायटीत लोकवस्ती वाढली, मात्र आहे त्या स्थितीत जलवाहिनी आहे। शिवाय काही दिवसांपूर्वी या जलवाहिनीला गळती लागली। तसेच जलवाहिनी जुनी असल्याने जलवाहिनी जीर्ण व कालबाह्य झालेली आहे। त्यामुळे या सोसायटीत येणारे पाणी हे अत्यंत कमी प्रेशरने येत असल्याने अनेक कुटुंबांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागते। त्यामुळे कालबाह्य झालेली 3 इंच जलवाहिनी बदलून 6 इंच जलवाहिनी टाकण्यात यावी अशी मागणी प्रभाग क्रमांक 5 येथील नागरिकांनी केलेली असून या संदर्भात आज मनसे महिला सेनेच्या वतीने मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले। दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी मनसे जिल्हा अध्यक्षा संध्याताई पाटील, चारुशिला पाटील, जयश्री गुरव, सोनाली जोशी, प्रसाद सरोदे, तुषार जाधव, सुरेश माळी, निलिमा सरोदे यांच्यासह प्रभाग क्रमांक 5 येथील नागरिक उपस्थित होते। मनसे महिला जिल्हाध्यक्ष संध्या सतीश पाटील आज प्रभाग क्रमांक 5 मधील कालबाह्य झालेली जी पाईपलाईन आहे त्या संदर्भात निवेदन देण्यासाठी माननीय आयुक्त मॅडमांकडे याआधीही 2-3 दिवसापूर्वी आली होती। मॅडमांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने आज जे आमच्या SRP कॉलेजच्या 4 सोसायट्या आहेत या सोसायट्यांमधील जे कालबाह्य झालेली पाईपलाईन आहे ते कमी दाबाचं पाणी देते व वाढत्या वसाहतीमुळे व धुळे येथील जो ज्वलंत पाण्याचा प्रश्न आहे त्या संदर्भातील जे प्रश्न होते ते प्रश्न आज आम्ही माननीय आयुक्त मॅडमांकडे निवेदनाच्या स्वरूपात पुन्हा एक वेळा निवेदन दिले आहे व मॅडम त्या बाबतीत योग्य असा निर्णय लवकर घेतील ही मी मनसे पक्षातर्फे व माझ्या नगरवासियांच्या तर्फे आशा बाळगते। जवळजवळ आमच्या 1992मध्ये आमच्या सोसायटीची स्थापना झाली, त्यावेळेला ते 350 घरं होते। आता 350 घरं त्यावेळी आज जवळजवळ 22 ते 23 वर्ष 25 वर्ष झाले। आता 350,000 घरं तर कसेही झाले असतील आणि काही घरांमध्ये SRP कॉलनी हा थोडा उंच भाग येतो, त्याच्यामुळे आम्ही विहीर किंवा बोर केली तर आमच्या इथे पाणी लागत नाही किंवा काही कृष्णराज असो किंवा योगिता असो तिथं काही प्रमाणात बोरवेलचं किंवा विहिरीचं पाणी हे मिळतं, परंतु कमी पाण्याच्या दाबाची समस्या ही प्रभागात ह्या 4ही सोसायट्यांना आहेच। आणि हाच प्रश्न घेऊन आज मी माननीय आयुक्तांना रस्त्याचं काम होण्याच्या आधी आमचं नळाचं पाईपलाईनचं काम करा
की ही पुनश्च विनंती करण्यासाठी आज मनसे पक्षातर्फे सध्या की- सध्या आता विचारूच नका, एवढं छान म्हणजे रेग्युलर पाणीपट्टी घरपट्टी भरणाऱ्या नागरिकांना एवढं छान इथं नियोजन आहे पाण्याचं. कधी 7व्या दिवशी येतं, कधी 10व्या दिवशी येतं, कधी 4थ्याच दिवशी येतं, कधी आलं तर 4 दिवस राहतं, कधी आलं तर 10 दिवस पाणीच येत नाही. आता तुम्ही नियोजन हा शब्द कसा म्हणताय आणि मी आता ते नियोजन कसं सांगू, हा सुद्धा मला फार मोठा प्रश्न आहे. कोणताही समाज धर्म असो, जो तो आपल्या झेंडा पुढे नेण्याचे काम करीत आहेत. पोलिसांचा 80% वेळ हा सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट, बॅनर, धर्माबद्दल आक्षेपार्ह यावरच. त्यामुळे आम्हाला आमचं काम करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. भारतीय संविधानात सर्व धर्म एकाच रांगेत असल्याचे सांगितले गेलेले आहे. कोणत्याही धर्माला श्रेष्ठ कनिष्ठ मानलेले नसून आपण सर्व भारतीय अशा पद्धतीने संविधानाची सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आपण सर्व एकच आहोत. सर्वात कठीण काम कोणते तर भारताचा चांगला नागरिक होणे. चांगला नागरिक होऊन आपण देशभक्त असल्याचे प्रत्येकाने सिद्ध करावे. दंगलीमुळे शहर जिल्हा 10-15 वर्ष मागे राहतो. धुळ्यातून मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे. याचा विचार सर्वच धर्मांनी करावा. नियम कायदे चांगले वाईट यावर मला चर्चा करायची नाही, कारण आम्ही चर्चा करण्यासाठी नव्हे तर कायद्याच्या अंमलबजावणीसाठी बांधील आहोत, असे आवाहन आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत जिल्हाधिकारी माननीय अभिनव गोयल यांनी केले. आजच्या या बैठकीला जिल्हाधिकारी माननीय अभिनव गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढेवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी श्री भगने, LCBचे PI श्रीराम पवार, आझादनगर पोलीस स्टेशनचे PI नियुक्त पवार, देवपूर पोलीस ठाण्याचे धनंजय पाटील, DSBचे रवींद्र देशमुख, पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे सुरेश शिरसाट यांच्यासह धुळे शहरातील राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करणारे अनेक मान्यवर पदाधिकारी आजच्या या शांतता कमिटीच्या बैठकीत मोठ्या संख्येने उपस्थित होते. जो छोटे छोटे चीज़ें हैं जो अनइंटेंशनली है ना नज़रअंदाज हो सकते हैं, तो हर एक डिपार्टमेंट ने क्या क्या कार्रवाई की है, महानगर पालिका ने क्या की है, एनिमल हस्बेंड्री ने क्या की है, कितने डॉक्टर्स हम लोग रखने वाले हैं. कुछ सूचनाएं तो इतनी बढ़िया आई है. मैं अभी जस्ट कलेक्टर साहब से बात कर रहा था, तो वो बोले कि मैं आज इमीडिएटली दगड़े पाटिल मैडम से भी वो कम्युनिकेट कर दूंगा और हम लोग पूरा इंश्योर करेंगे आपके जितने कुछ अभी सुझाव दिए हैं, बहुत ही अच्छे सुझाव दिए हैं, हम लोग उस पर 100% इसमें अमल करेंगे. दोस्तों काफी चीजें अच्छी, मेरे दोस्तों ने काफी अच्छी चीजें बोली. आप एक बात से मुत्तफिक होंगे, एग्री होंगे कि सभी कोई भी समाज हो, कोई भी धर्म हो, आजकल एक फैशन हो चुका है कि हम लोग अपना अपना झंडा आगे ले जाने की कोशिश करें, जो एक बहुत ही गलत ट्रेंड है. आपको मैं बताना चाहता हूं कि पुलिस फोर्स जो है ना, पूरा जो हमारी मेहनत है वो सब इन्हीं चीजों पे जा रही है. किसी ने गलत बैनर लगा दिया, किसी ने सोशल मीडिया पे कुछ गलत डाल दिया, किसी ने किसी के बारे में कुछ कह दिया, किसी के धर्म के बारे में कुछ कह दिया. तो 80% हमारा जो काम है, जो हमारा इंपॉर्टेंट जो काम है, वो रह जाता है बाजू में. और हम लोग इसी काम में पूरा मतलब 6 महीने हो गए, 7वां महीना मेरा चल रहा है, हम लोग इसी में लगे रहते हैं. तो जब तक ये बात खत्म नहीं होगी तो पुलिस का जो आउटपुट है वो अच्छी तरह से सामने नहीं आएगा. हालांकि हमारा कॉन्स्टिट्यूशन ने एक ही झटके में हर एक धर्म, हर एक जाति को एक ही लाइन में खड़ा कर दिया. क्या बात. हमारा जो कॉन्स्टिट्यूशन के आप की शुरुआत होती है, लेकिन ये बहुत दुख के साथ मुझे कहना चाहिए कि हम लोग काफी बढ़ गए हैं. तो हम लोग ने इसके ऊपर काफी गौर करना चाहिए. धुळे शहरातील नकाने रोडवर महिलेच्या गळ्यातून जबरीने सोनसाखळी चोरी करणाऱ्या चोरट्यास धुळे LCB पथकाने तात्काळ जेरबंद केलेले असून पोलिसांनी त्याच्याकडून 2,23,000 रुपये किमतीची सोनसाखळी हस्तगत केलेली आहे. दरम्यान सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढेवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काडे यांच्या मार्गदर्शनाखाली LCBचे PI श्रीराम पवार, योगेश राऊत, अमरजित मोरे, संजय पाटील, दिलीप खोंडे, श्याम निकम, धनंजय मोरे, मुकेश वाघ, चेतन बोरसे, रविकिरण राठोड, पंकज खरमोडे, योगेश चव्हाण, संदीप सरग, निलेश पोद्दार, प्रकाश सोनार, तुषार सूर्यवंशी यांच्यासह पथकाने ही कारवाई केली आहे. संध्याकाळी 7 वाजता शिवप्रताप कॉलनीत राहणाऱ्या हेमलता निर्मल कुमार चौधरी या महिला घराकडे जात असताना नकाने रोडवर एका अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातली मंगलपोत
तिचे 37 ग्रॅम वजनाची अंदाजे किंमत 2,23,000 ही त्याने चोरली आणि तो पळाला. माहिती मिळाल्याबरोबर स्थानिक गुन्हे शाखेचे व स्थानिक पोलीस स्टेशनचे 3-4 टीम तयार करून गावामध्ये पेट्रोलिंग तसेच नाकाबंदीसाठी माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे सरांच्या आदेशाने लावण्यात आले होते. त्याचवेळी एक माहिती मिळाली की एक इसम हा पांझरा नदीपात्राकडे पळाल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्या ठिकाणी असलेली स्थानिक गुन्हे शाखेची टीम पात्रामध्ये उतरली. पाण्यामध्ये गळ्यापर्यंत असा तो बुडालेला होता. त्याला ताब्यात घेतल्यानंतर लक्षात आले की त्याच्याकडे ती चेन होती आणि त्या ठिकाणाहूनच त्याने ती चोरी केल्याचे निष्पन्न झाले. नंतर त्याला गुन्ह्याच्या कामी अटक केलेली आहे व आज रोजी त्याला कोर्टासमोर सादर करण्यात येते. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा अजितदादा पवार यांच्या धर्मपत्नी श्रीमती सुनेत्राताई पवार यांची राज्यसभेवर खासदारपदी बिनविरोध निवड झाल्याने राज्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्याच पार्श्वभूमीवर धुळे शहरात देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस इर्शादभाई जागीरदार यांच्या मार्गदर्शनाखाली धुळ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर फटाक्याची आतिषबाजी करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष साजरा केला. दरम्यान या जल्लोषात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष कैलासभाऊ चौधरी, गड्ड्या पैलवान सह महिला कार्यकर्त्या पदाधिकारी मोठ्या संख्येने या जल्लोषात सहभागी झालेले होते. धुळे शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तरी आमचे नेते इर्शादभाई जागीरदार यांच्या सूचनेनुसार जशी आम्हाला माहिती मिळाली की काही बिनविरोध झाले आहेत, तर आम्ही धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आनंद उत्सव साजरा केलेला आहे. याचबरोबर स्वाभिमानी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.